सुप्रिया सुळेनंतर अजितदादांचे भावी मुख्यमंत्री पदाबाबत बारामतीत बॅनरबाजी। ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। बॅनरने काही होत नाही, मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते। कुठलंही पद स्त्री पुरुष नसतं, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं कर्तृत्व असावं। भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मुंबईत रश्मी ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर। रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कलानगरमध्ये परिसरात बॅनरबाजी। वाढदिवसाच्या तेजस्वी शुभेच्छा असा बॅनरवर उल्लेख। शिवसेनेचे नेते येतात आणि उमेदवार जाहीर करतात असा अधिकार कोणालाही नाही। शरद पवारांचं नाव न घेता राऊतांवर निशाणा। राऊतांकडून काही दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात साजन पाचपुत यांच्या नावाची घोषणा। श्रीगोंद्यात मी कोणतीही उमेदवारी जाहीर केली नाही, पवारांकडे श्रीगोंद्या संदर्भात चुकीची माहिती। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांकडून प्रत्युत्तर। 10 दिवसात महाविकास आघाडीचा जागावाटप पूर्ण करणार, जागावाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू, शरद पवारांची माहिती। विदर्भात काँग्रेसची 40 ते 45 जागांची मागणी। मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला, म्हणजे तेवढे लढणार असं नाही। जागावाटपावरील प्रश्नावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचा आहे। पक्षविरोधात जो भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवू, अजितदादांचा नाव न घेता उमेश पाटलांना इशारा। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा विरोध। उद्या नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेत मुंबईत महत्त्वाची बैठक। आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्वच्या जागेवर भाजपचा दावा। माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी घेतली फडणवीसांची भेट। लोकसभेची आकडेवारी सांगत जागेची मागणी। आदित्य ठाकरेंविरोधात माझं नाव टाकू नका, पण राज ठाकरे बोलतील तिथून लढणार। विधानसभा उमेदवारीच्या प्रश्नावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्क दौऱ्यावर। अमेरिकेतील भारतीयांनी खूप मोठी मजल मारली। अमेरिकेतील अनिवासी भारतीयांचं मोदींकडून कौतुक।